नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी जो आपला सेशन असणार आहे आजचा तो 7वा सेशन असणार आहे. ओके, या पहिले आपण 6 सेशन या ठिकाणी कव्हर केलेले आणि 2 दिवसापासून कोणताही सेशन आपण चॅनलवरती या ठिकाणी अपलोड केला नव्हता. ओके, तर मित्रांनो आपण आज घेणार आहे इल्युमिनेशन. ओके, तर इल्युमिनेशनमध्ये आपण पूर्ण कन्सेप्ट तर नंतर घेणारच आहे. सर्वात पहिले आपण 20 क्वेश्चन या ठिकाणी काय केले, डिझाईन केले. ओके, त्यानंतर आपण त्या क्वेश्चनवरती ॲनालिसिस करून काही नोट्स या ठिकाणी डेव्हलप केलेले आहे आणि त्या सर्व नोट्स अशा डेव्हलप केल्या आहे की इल्युमिनेशन चॅप्टरचा त्या बाहेरचा कोणताही क्वेश्चन या ठिकाणी डिझाईन होणार नाही. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी या चॅप्टरवरती कशा पद्धतीने आजपर्यंत क्वेश्चन आले आणि इथून पुढे येतील त्यावरती आपण परत एक चर्चासत्र या ठिकाणी शेवटी घेणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पहिल्या क्वेश्चनपासून सुरुवात करणारे 16 ते 17 क्वेश्चन या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये मित्रांनो क्वेश्चन असे आहे की सर्व काही नवीन नवीन क्वेश्चन आहे. एका क्वेश्चनवरती 4 ते 5 क्वेश्चन आपण या ठिकाणी डिझाईन केलेले. ओके, तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं एकदा मनापासून स्वागत करतो. आपला पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, मराठीतसुद्धा दिलेले आहे आणि इंग्लिशमध्ये दिलेले आहे. ओके, आणि या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते इंग्लिशमधूनच आहे, कारण या ठिकाणी ते मराठीमधून असा काही अर्थ त्याचा त्या ऑप्शनचा होतो की ते तुम्हालाही कळत नाही आणि मलाही कधी कळत नाही. ओके, तर बघा नंबर 1चा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग विल नीड द बघा हायेस्ट लेवल ऑफ द इल्युमिनेशन. इल्युमिनेशन म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी त्याचं युनिट काय असतं बघा, लक्स असतं. ओके, आणि सर्वात जास्त इल्युमिनेशन कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला लागतं असं या ठिकाणी काय केलेलं आहे प्रश्नामध्ये विचारले. ओके, तर मित्रांनो काय असतं माहिती का, प्रूफ रीडिंग असते, तुमचं बेडरूम असतं, तुमचं किचन असतं, तुमचे कारखाने असते, तुमचा मोठमोठे हॉल्स असते. तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती इल्युमिनेशन म्हणजे किती लाईट या ठिकाणी तुम्हाला लागतो, मग इनडायरेक्ट लागतो का डायरेक्ट लागतो का सेमी डायरेक्ट लागतो का सेमी इनडायरेक्ट लागतो या ठिकाणी सर्व काही आपण या ठिकाणी बघतोय. ओके, तर मित्रांनो सर्वात जास्त हायेस्ट विचारलं या ठिकाणी. तर मित्रांनो तुमचे ग्रंथालय राहतं, तुमची लॅब राहते, तुमची प्रूफ रीडिंग म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जे वाचन करता त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी लाईट लक्स काय युनिट आपल्याला या ठिकाणी लागत असतं. ओके, तर या ठिकाणी बघा प्रूफ रीडिंग आपल्याला ऑप्शन 4 भेटते. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात कमीसाठी पण विचारलं जातं. ओके, आपण या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये बघितले की सर्वात जास्तसाठी, पण तुम्हाला या ठिकाणी सर्वात कमीसाठी विचारलं जातं किंवा 100 ते 150, 200 ते 250, 250 ते 300, 400 ते 600 असं कोणत्या ठिकाणी लागतं तुम्हाला नंबरिंगनुसार सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं पेपरमध्ये विचारलं जातं. आणि हे यासाठी सांगतो की आजपर्यंत या ठिकाणी काय केलेलं आहे पेपरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ज्याला PYQ म्हणतो ते या ठिकाणी आजपर्यंत विचारलेले आहे. त्यामुळे तुम्हाला मी ते सांगतोय मित्रांनो. बघा यावरती एक चार्ट या ठिकाणी दिसतोय, चार्ट एकदम नॉर्मली या ठिकाणी खूप छोटा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, मी त्याला थोडं मोठं करून घेतो. ओके, बघा या ठिकाणी चार्ट तुम्ही बघू शकता. बघा चार्टमध्ये दिलेलं आहे ओके की प्रूफ रीडिंगसाठी तुम्हाला लक्स किती लागणार आहे 95 ते 185. मग तुमची ड्रॉइंगचं हे जर असेल तर त्या ठिकाणी 55 ते 95 वगैरे वगैरे या ठिकाणी या चार्टमध्ये जे आहे ना मित्रांनो, या चार्टमध्ये सगळं दिलेलं आहे. आणि हा जो चार्ट आहे हा आपण आपल्या इंस्टाग्रामवरती टेक्निकल यूट्यूबवाला हे जे आपण एक नवीन पेज ओपन केलेलं आहे त्या पेजवरती मी हे जे चार्ट आहे तो अपलोड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट इंस्टाला जायचं आहे, त्या ठिकाणी टेक्निकल यूट्यूबवाला सर्च करायचं आहे. ओके, नवीन पेज आहे मित्रांनो, 2 दिवस झाले आपण त्या ठिकाणी ओपन केलेले आणि अशी बेस्ट पेपरची PYQ इन्फॉर्मेशन आपण त्या चॅनलला त्या ठिकाणी काय करतो अपलोड करत असतो. ओके, तर मित्रांनो आपण काय करूया आता, या चार्टला या ठिकाणी काय करूया डिलीट करून टाकूया. ओके, चार्टला डिलीट करू आपण काय करू, आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय करू बघूया. ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न एकच मिनिट मी या ठिकाणी PDF सेट करतो. बघा या ठिकाणी आपला नंबर 2चा क्वेश्चन बघूया आपण. बघा विच ऑफ द फॉलोइंग विल नीड लोएस्ट लेवल ऑफ इल्युमिनेशन म्हणजे लक्स काय पाहिजे तुम्हाला या ठिकाणी कमीसाठी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी लक्स कमी लागतात असं या ठिकाणी विचारलं आहे. वरचा जो नंबर 1चा प्रश्न होता त्यामध्ये काय विचारलं होतं, जास्त कुठे लागतात प्रूफ रीडिंगसाठी आणि कमी कुठे लागतात. बघा तुमचा रेल्वेचा प्लॅटफॉर्म असतो, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती जास्त उजेडाची त्या ठिकाणी गरज नसते काय रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती. मग हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे. सर्वात कमी कुठे लागते, सर्वात जास्त कुठे लागते, सर्वात जास्त कुठे लागते प्रूफ रीडिंगसाठी, सर्वात कमी कुठे लागते रेल्वे प्लॅटफॉर्मवरती. कशी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन कळत नसेल तर तुम्हाला बाजूलाच मी काय केलं आहे मराठीमधून त्या ठिकाणी त्याचं या ठिकाणी आपण काय केलं आहे ट्रान्सलेट करून तुम्हाला दिलेलं आहे. ओके, बघा नंबर 3चा क्वेश्चन या ठिकाणी काय सांगतो बघा, तुम्ही खाली मी ॲन्सर दिलेलं आहे. ॲन्सर कशासाठी दिलेलं आहे की हेच PDF आपण 2 मिनिटाच्या आत लेक्चर झाल्यानंतर लगेच काय करत असतो टेलिग्रामला टाकत असतो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव काय टेक्निकल यूट्यूबवाला, ते सुद्धा तेच सेम आहे. तुम्हाला काय करायचं आहे तिथं जायचं आहे, चॅनल या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि हे PDF डाउनलोड करायचं आहे. आणि PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर कळावे म्हणून मी त्या ठिकाणी खाली काय केलं आहे तुम्हाला ॲन्सर दिलेले आहे. ओके, बघा खालील पैकी काय कोणता दिवा जवळपास एकरंग म्हणजेच काय, एकरंग म्हणजे मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक
मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी बघा असा कोणता लॅम्प आहे की तो एकच कलर देतो आपल्याला, काय एकच लाईट देतो, म्हणजे पहिले लाल नंतर निळा नंतर पिवळा असं नाही, एकच कलर देतो. आणि तो कोणता असतो मित्रांनो, आपला सोडियम. कोणता असतो? सोडियम व्हेपर लॅम्प. कोणता? सोडियम व्हेपर लॅम्प. मित्रांनो लॅम्पचे खूप सारे प्रकार आहे बरं का. मग आर्क लॅम्प झाला, तुमचे फ्लोरोसेंट झाले, तुमचे निऑन झाले, त्यानंतर तुमचे मर्क्युरी झाले, लो प्रेशर झाले, हाय प्रेशर झाले, खूप सारे आहेत. त्यामध्ये सोडियम व्हेपर लॅम्प काय करतो मित्रांनो, सर्वात जास्त टाईम लागतो याला. काय? याला पूर्णपणे ग्लो होण्यासाठी सर्वात जास्त टाईम लागतो. तो कोणता लॅम्प आहे? आपला सोडियम व्हेपर लॅम्प आहे. ओके. आणि सोडियम व्हेपर लॅम्प जो असतो आपला मोनोक्रोमॅटिक असतो. म्हणजेच काय मोनोक्रोमॅटिक म्हणजे तो एकच रंग, एकच लाईट या ठिकाणी स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम 100% या ठिकाणी करत असतो. ओके. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय बघा, रेडियंट इफिशियंटी. बघा चमकदार स्रोताची तेजस्वी कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे काय? इफिशियन्सी. आणि इफिशियन्सीचं जे सूत्र असतं म्हणजे तो त्याचं जे युनिट आहे लुमेन पर व्हॉट. काय? लुमेन पर काय असतं? व्हॉट असतं. काय? हे पेपरला आलेलं आहे बरं का, लुमेन पर व्हॉट. लुमेन पर व्हॉट हे काय मित्रांनो, या ठिकाणी इफिशियन्सी, लुमिनस इफिशियन्सीचं या ठिकाणी युनिट आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, रॅडियंट इफिशियन्सी ऑफ द काय लुमिनस सोर्स. बघा चमकदार स्रोताची काय तेजस्वी कार्यक्षमता. काय? तेजस्वी कार्यक्षमता कशावरती डिपेंड असते? तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला लाईटचं टेम्परेचर जे असतं, जे लाईटचं जे टेम्परेचर असतं तुमचा स्टार्टिंगला तुम्हाला माहीत असेल तो पिवळा लॅम्प तुम्ही घरामध्ये यूज करत होते. काय? पिवळा. आणि पिवळा लॅम्पला तुम्ही काय म्हणत होते? इनकॅन्डेसन लॅम्प म्हणत होते. काय? इनकॅन्डेसन लॅम्प. त्याचं टेम्परेचर तुम्ही त्याला हात लावू शकत नव्हते मित्रांनो. काय? आणि त्याचं टेम्परेचर जर कमी असलं तो तुम्हाला काय करत होता, लॅम्प उजेड कमी देत होता, लक्स कमी देत होता. आणि जास्त जर त्याचं हीट असली तर तो काय करत होता, तुम्हाला जास्त त्या ठिकाणी उजेड, प्रकाश, लक्स या ठिकाणी तुम्हाला देत होता. सगळे शब्दाचा अर्थ एकच आहे, उजेड हो, प्रकाश हो, लक्स हो आणि लुमेन्स वगैरे हो, एकच अर्थ आहे. ओके. तर ते कशावरती डिपेंड असतं मित्रांनो? टेम्परेचरवरती. कशावरती? टेम्परेचर. कशाच्या? सोर्सच्या टेम्परेचरवरती डिपेंड असतं की किती लक्स या ठिकाणी जनरेट करायचे. ओके मित्रांनो. आणि त्या ठिकाणी जो इनकॅन्डेसन लॅम्प असतो मित्रांनो तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला काय भेटतं आतमध्ये, मला काय करा तुम्ही कमेंट करा की जो टंगस्टन लॅम्प, सॉरी मी सांगून दिलं तुम्हाला, इनकॅन्डेसन जो लॅम्प असतो मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीचा, इनकॅन्डेसन लॅम्पमध्ये काय असतं, टंगस्टनचं फिलामेंट असतं, ते काय होतं, हीट होतं. आणि हीट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला आर्गॉन वगैरे, हेलियम वगैरे काय असतात, आतमध्ये गॅसेस असतात आणि त्याचं आयोनायझेशन होऊन आपल्याला या ठिकाणी काय करतो, लाईट या ठिकाणी भेटत असतो. ओके. बघा या ठिकाणी आपला पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, कार्बन आर्क लॅम्प आर कॉमनली यूज. बघा या ठिकाणी मराठीमध्ये टाकण्याची गरज नव्हती त्यामुळे मी मराठी टाकलेलं नाही. ओके. बघा कार्बन आर्क लॅम्प जो असतो ना मित्रांनो, कॉमनली यूज कुठे करतात? कार्बन आर्क लॅम्प. मित्रांनो कार्बन आर्क लॅम्प जर सांगायचं झालं तर कार्बनचे काय असतात, 2 रॉड असतात. ओके. कार्बनचे 2 रॉड असतात. मग एक रॉड मोठा असतो, एक रॉड छोटा असतो. एक रॉड 85% इफिशियन्सी देतो, एक रॉड काय 10%. आणि जे मधली या ठिकाणी आयोनायझेशन या ठिकाणी हे असती, हवा असती मधली, ती 5% तुम्हाला काय करते, लाईट या ठिकाणी जनरेट करून देते. ओके. हे झालं तुमचं नॉर्मली या ठिकाणी काय वैशिष्ट्य कशाचं, कार्बन आर्क लॅम्पचं. आता आपल्याला बघायचं आहे की कार्बन आर्क लॅम्प कुठे यूज करतो. बघा तुम्हाला तुमचं या ठिकाणी सिनेमागृह, काय सिनेमागृह म्हणजे काय, तुम्ही मूवीज बघायला त्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणी जो मित्रांनो या ठिकाणी तुमच्या थिएटरमध्ये आतमध्ये ज्या ठिकाणून तुमचे जे लाईट्स या ठिकाणी पडद्यावरती पडतात त्या रूममध्ये जो लाईट यूज केला जातो ना मित्रांनो, तो असतो कार्बन आर्क लॅम्प. कोणता? कार्बन आर्क लॅम्प. मग तुम्हाला जर पेपरमध्ये आलं, कशामध्ये पेपरमध्ये आलं की कार्बन आर्क लॅम्प कुठे कुठे वापरतो, तर तुमचे जे कॅमेरे असतात कॅमेऱ्यामध्ये सुद्धा जो लॅम्प वापरतो, कशामध्ये, कॅमेरामध्ये जो लॅम्प वापरतो तो सुद्धा कोणता लॅम्प असतो, कार्बन आर्क लॅम्प. आणि सिनेमा प्रोजेक्टरमध्ये, कोणत्या सिनेमा प्रोजेक्टरमध्ये जो लॅम्प वापरतो तो सुद्धा कोणता असतो, कार्बन आर्क लॅम्पच असतो. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 6वा क्वेश्चन या ठिकाणी, द युनिट ऑफ काय सॉलिड अँगल. मित्रांनो सॉलिड अँगल ही एक कन्सेप्ट आहे कशामध्ये, आपल्या इल्युमिनेशन चॅप्टरमध्ये. आणि सॉलिड अँगलची या ठिकाणी काय युनिट विचारलं जातं, कशाचं युनिट, कशाचं, सॉलिड अँगलचं. त्या ठिकाणी आपल्याला प्लेन अँगलसुद्धा बघायला भेटतो आणि सॉलिड अँगल पण बघायला भेटतो. आपला जो प्लेन अँगल जो असतो मित्रांनो, थीटा बरोबर असं L/π हे सूत्र असतं कशाचं, प्लेन अँगलचं. बट सॉलिड अँगलचं आपल्याला काय भेटतं या ठिकाणी सूत्र, बघा या ठिकाणी A/π². काय A/π² हे सूत्र भेटतं. आणि याचं जे युनिट असतं, काय याचं जे युनिट असतं ते युनिट भेटतं आपल्याला स्टेरॅडियन. काय स्टेरॅडियन, काय भेटतं, स्टेरॅडियन. नंबर 1लाच ऑप्शन आहे बघा, ए ऑप्शन या ठिकाणी. जे आपला सॉलिड अँगल असतो त्या सॉलिड अँगलचं जे युनिट असतं ते काय असतं, स्टेरॅडियन असतं. ओके. बघा घरामध्ये प्रदीपन पातळी श्रेणीत आहे. बघा मराठीमध्ये वाचल्यानंतर तुम्ही काय करता, चंद्रावर जाता, त्यामुळे मी मराठीत या ठिकाणी टीच करत नाही. ओके. तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये बघा
परिपूर्ण कळतं मित्रांनो. आपली टेक्निकलची लँग्वेज अशी आहे की तुम्हाला ती मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जास्त कळते. ओके, पण तुम्हाला इंग्लिश पाहिल्यानंतर तुम्ही मंगळावर कधी जाता तेच तुम्हाला कळत नाही, बरोबर आहे की नाही. चला, द इल्युमिनेशन लेवल इन बघा हाऊस म्हणजे घरामध्ये कशाची इल्युमिनेशन लेवलची रेंज. बघा या ठिकाणी तुम्हाला मी किचनचं सांगितलं, कशाचं किचनचं सांगितलं, तुम्हाला प्रूफ रिडिंगसाठी सांगितलं. तर जो तक्ता तुम्हाला दिला आहे मी कशामध्ये तुम्हाला इंस्टावरती, तो तक्ता जो आहे ना त्यामध्ये सगळं दिलेलं आहे, सगळं ए टू झेड जन्मापासून ते मरेपर्यंतचे सगळं दिलेलं आहे. ओके, तर ते तुम्हाला काय करायचं सगळं लक्षात ठेवायचं. मेन बघा, मग तुमचं घरामधलं किचनमधलं तुमचं प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळं हे 2-4 पॉईंट हे काय करायचं लक्षात ठेवायचे. मग तुम्हाला काय याचं विचारलं आहे, हाऊस म्हणजे घराचं विचारलं आहे, घरामधली इल्युमिनेशन पातळी विचारले. तर ती किती असते, ती असते 100 ते 140. इथे 100 ते 140 दिलेली आहे, कुठे 150 ते 200 पण दिलेली आहे मित्रांनो, कुठे किंवा 100 ते 150 सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कंपेअर या ठिकाणी जवळपासचा आकडा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून पेपरमध्ये जसा काय तो आकडा दिसला की तुम्हाला त्याला गोळी मारता येते. जे मातादी पण त्या ठिकाणी तुम्ही 90% तरी करू शकता, 90%. त्यामुळे जवळचा आकडा जास्त जर नसेल लक्षात राहत तर जवळचा आकडा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. कारण कसं असतं माहिती का, या ठिकाणी हे आकडे लक्षात राहत नाही आपल्या टेक्निकलमध्ये. मग 40, 50, 100, 10⁻⁻⁷, -7, -6, -19 असे आपले आकडे या ठिकाणी आपल्या टेक्निकलमध्ये, पण ते काय होतं लक्षात राहत नाही. ओके, बघा पुढचा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगतो बघा, फ्लोरोसंट ट्यूबची चमकदार कार्यक्षमता म्हणजे फ्लोरोसंट ट्यूब जी असते, फ्लोरोसंट ट्यूब असते मित्रांनो. तुमच्या घरामध्ये तुम्ही बघता पिवळ्या रंगाची नाही पण पांढऱ्या रंगाची ट्यूब असते बघा, पांढऱ्या रंगाची. तर ती ट्यूब काय असते मित्रांनो, या ठिकाणी ती ट्यूब जेवढी काही लांबी असली तेवढा तुम्हाला लक्स म्हणजे उजेड जास्त भेटतो, जेवढी ती छोटी असली तेवढा तुम्हाला काय होतं उजेड कमी भेटतो. मग यांनी हेच विचारलं आहे की लुमिनस इफिशियन्सी ऑफ द फ्लोरोसंट ट्यूब इज. बघा फ्लोरोसंट ट्यूबची काय, फ्लोरोसंट ट्यूबची चमकदार कार्यक्षमता म्हणजेच इफिशियन्सी. कशाची इफिशियन्सी, कशाची, फ्लोरोसंट ट्यूबची. कशावरती काय, कशावरती डिपेंड असते. बघा या ठिकाणी सर्वसाधारण जर म्हणलं आपण काय, ही जी ट्यूब असते याची जर सर्वसाधारण इफिशियन्सी जर म्हणलं आपण तर तीच असते 60 ते 65, काय 60 ते 65. पण हे जी मी कन्सेप्ट एक सांगितलं तुम्हाला कशावरती, लेंथवरती, ते लेंथवरती एक तुम्हाला निऑन लॅम्प माहिती आहे काय, निऑन लॅम्प. तुमची जे जाहिराती ॲडव्हर्टाईजचे बॅनर असते त्यामध्ये जो लॅम्प यूज करतो तो असतो निऑन लॅम्प. काय निऑन लॅम्प. आणि निऑन लॅम्पचे सुद्धा एक क्वेश्चन मी या ठिकाणी खाली घेतलेला आहे आणि त्याची कन्सेप्ट मी तुम्हाला त्या प्रश्नात सांगतो. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी लेंथवरती डिपेंडचा तुम्हाला कन्सेप्ट या ठिकाणी फ्लोरोसंटमध्ये नाही लक्षात ठेवला तरी चालेल. फक्त फ्लोरोसंट लॅम्पची इफिशियन्सी काय असते, ती असते 60 ते 65. एवढंच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके मित्रांनो, या ठिकाणी 9 नंबरचा क्वेश्चन बघा तुमच्या समोर आला. या ठिकाणी बघा प्रति चौरस मीटर 1 लुमेन. बघा प्रति चौरस या ठिकाणी लुमेन पर व्हॉट मी काय सांगितलं तुम्हाला, इफिशियन्सी सांगितली आणि त्यावरतीच प्रश्न विचारला आहे. आणि ही इफिशियन्सी असते ती असते इल्युमिनेशनची आणि तुम्हाला तेच विचारलं आहे याचं युनिट. काय विचारलं आहे याचं युनिट. तर मग तुम्हाला मी पहिल्यापासून बोंबलत येतो आहे की लक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला ते टी व्हीवरती एक ॲडव्हर्टाईज येते लक्सची, कशाची, लक्स. त्या ठिकाणी लाईट वगैरे असतात खूप सारे आणि लक्स म्हणजे काय, चमकदार, चमकणे काय. आणि यावरून तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर की इल्युमिनेशनचं युनिट हे यावरून काय होतं मित्रांनो, 1 लक्स. या ठिकाणी बघा 1 लुमेन पर स्क्वेअर आणि आपलं युनिट काय असतं, लुमेन पर व्हॉट. काय, लुमेन पर व्हॉट. किंवा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हे असतं एक एरिया पर मीटर स्क्वेअर. काय, एरिया पर मीटर स्क्वेअर. त्यावरून सुद्धा या प्रश्नाचं या ठिकाणी काय होतं उत्तर निघतं. बघा 10 नंबरचा क्वेश्चन आहे स्टँडर्ड व्हॅटेज ऑफ द. बघा फ्लोरोसंट ट्यूबचा या ठिकाणी फुटावरती प्रश्न विचारला आहे. म्हणजे काय म्हणलं त्यांनी, 3 फूट फ्लोरोसंट ट्यूबचे मानक व्हॅटेज काय. बघा मग ती 4 फूटसुद्धा तुम्हाला देऊ शकतात, 5 फूट पण देऊ शकतात. ओके, तर या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे 3 फुटावाली जी फ्लोरोसंट ट्यूब असते, काय 3 फुटावाली जी फ्लोरोसंट ट्यूब असते तिचं वॅटेज किती असेल, तर ते असतं मित्रांनो 40 वॅट. किती असतं, 40 वॅट. PIQ मित्रांनो या ठिकाणी प्रिवियस इयरला आलेला प्रश्न आहे. आता हे खालचे जे प्रश्न या ठिकाणी एकदम धडाकेबाज क्वेश्चन आहे मित्रांनो. या ठिकाणी जास्तीत जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होण्याचा प्रयत्न होईल. ओके, बघा लाईटचा जो कलर असतो, काय लाईटचा जो कलर असतो तो कशावरती डिपेंड असतो. तर तुम्हाला काय होतं या ठिकाणी असा प्रश्न आला की तुम्ही बरळता, मग तुम्हाला लेंथ बी वाटतं, वेव लेंथ वाटतं, विड्थ वाटतं आणि डायमीटर वाटतं. तुम्हाला वाटतं जेवढा मोठा लॅम्प तेवढं जास्त असू शकतं किंवा जेवढी मोठी लेंथ तेवढं जास्त असू शकतं किंवा जेवढी जास्त वेव लेंथ तेवढं जास्त असू शकतं. पण असं काहीच नसतं. जर कन्सेप्ट क्लिअर असली आणि एखाद्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये थेरीमध्ये आपण जर ह्या गोष्टी वाचलेल्या असल्या
की लगेच ऑप्शन दिसलं आपल्याला की लगेच कळतं की नाही हे ऑप्शन असतं. तर मित्रांनो कधी लक्षात ठेवा वेवलेंथवरती काय असतं मित्रांनो, आपला कलर डिपेंड असतो. कशाचा कलर लाईटचा कलर कशावरती डिपेंड असतो, वेवलेंथवरती. बघा वेवलेंथ आपल्या काय आहे मित्रांनो, बघा सगळ्यात जास्त आहे 7500 ॲमस्ट्रॉंग युनिट असतं मित्रांनो याचा, आणि सर्वात कमी असतं 4000. किती असतं, 4000 ॲमस्ट्रॉंग. ओके ॲमस्ट्रॉंग. तर 7500वरती आपला कोणता लॅम्प या ठिकाणी म्हणजे कोणता कलर आपल्याला मिळतो मित्रांनो, तो असतो रेड. आणि 4000 ॲमस्ट्रॉंगवरती आपल्याला मिळतो या ठिकाणी व्हायलेट. कोणता मिळतो, व्हायलेट. मग याच्यामधले पण या ठिकाणी कलर आहे. मग त्या ठिकाणी ऑरेंज आहे, येल्लो आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे आणि इंडिगो आहे. ओके. आणि सर्वात मधला तुम्हाला सांगतो, सगळा बापट पसारायची गरज नाही आहे. तुम्ही ITला आहे याचं तुम्हाला काय भान असू द्या, तुम्ही काय डिग्री करत नाही. ओके. त्यामुळे पेपर काढणाऱ्याला पण माहिती आहे की समोरचा मुलगा काय कशाचा आहे, ITचा आहे. ओके. एवढं लक्षात ठेवा. सर्वात जास्त रेड असतो, सर्वात कमी असतो 4000वरती व्हायलेट, आणि सर्वात मध्ये असतो मित्रांनो ग्रीन. ज्याची की इफिशियन्सी सर्वात जास्त असते तो कोणता असतो, ग्रीन. म्हणजे तुम्हाला जर विचारलं कुठे सर्वात जास्त काय असते इफिशियन्सी असते मित्रांनो, ती असते 5500वरती. त्या ठिकाणी जो कलर असतो आपला ग्रीन किंवा ग्रीनिश असतो. कोणता, ग्रीन किंवा ग्रीनिश असतो. याचा पण चार्ट जर तुम्हाला लागला तर कमेंट करा, कमेंटमध्ये मी 100% या ठिकाणी तुमचं काम या ठिकाणी करेल. ओके. बघा तुम्हाला इनकॅन्डसेंट लॅम्प माहिती आहे, सर्वात जुना सर्वात पहिला आपला कार्बन लॅम्प इनकॅन्डसेंट लॅम्प आपल्याला बघायला भेटले होते. काचाचे होते मित्रांनो, ते 2 दिवस टिकायचे आपल्या घरामध्ये. 2 दिवसात या ठिकाणी लाईनने थोडं फ्लिकरिंग वगैरे केलं, या ठिकाणी कमी जास्त लाईट जर झाली की लगेच त्या ठिकाणी जी टंगस्टन लॅम्पचं फिलॅमेंट होतं, बघा अशा पद्धतीनं टंगस्टन लॅम्पचं फिलॅमेंट कशामध्ये होतं, तुमच्या इनकॅन्डसेंट लॅम्पमध्ये होतं. ते काय व्हायचं मित्रांनो, या ठिकाणी त्याच्यामध्ये असायचा आर्गॉन, हिलियम वगैरे या ठिकाणी गॅस असायचे, ते आयोनाइज व्हायचे आणि हे या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर जनरेट करून या ठिकाणी लाईट प्रोव्हाइड करायचा, लक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळायचे. तर मित्रांनो या ठिकाणी इनकॅन्डसेंट लॅम्पचा पॉवर फॅक्टर कमीत कमी आजपर्यंत 50 तरी क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला बघायला भेटतो. तर याचा पॉवर फॅक्टर आपल्याला सांगायचं तर याचा पॉवर फॅक्टर जो असतो ना मित्रांनो, तो असतो युनिटी. ओके. या ठिकाणी आपला गफळा होतो, असे प्रश्न आपल्या लक्षात राहत नाही. पण इनकॅन्डसेंट लॅम्पचं आपल्याला लॅगिंग लीडिंग लक्षात ठेवायचं का नाही, आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं की या लॅम्पचा पॉवर फॅक्टर असतो युनिटी. ओके. बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुम्हाला या 7 ते 8 प्रश्न या ठिकाणी या प्रश्नामध्ये कव्हर होणार आहे. बघा कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, तुमची जी फ्लोरोसंट ट्यूब असते, फ्लोरोसंट ट्यूबला या ठिकाणी काय केलं असतं, फॉस्फरसची कोटिंग केलेली असते. कशाची, ही जी फ्लोरोसंट ट्यूब असते, या फ्लोरोसंट ट्यूबच्या या ठिकाणी बाहेरून काय केलेली असते, फॉस्फरसची कोटिंग केलेली असते. आणि हा जो फॉस्फरस असतो हा मग झिंक सिलिकेट झाला, तुमचा कॅडमियम झाला, ओके, तुमचा कॅल्शियम झाला, तुमचा मॅग्नेशियम, टंगस्टन झाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फॉस्फरसची कोटिंग केलेली असते. ओके. तर आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे, जर तुम्ही या ठिकाणी काय केलं, झिंक सिलिकेटची कोटिंग केली, तर तुम्हाला तो फ्लोरोसंट ट्यूब आहे, तो फ्लोरोसंट जो लॅम्प आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करेन, कोणता कलर देईन. तर तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी मित्रांनो, जर झिंक सिलिकेटची या ठिकाणी जर तुम्ही कोटिंग जर केली तर तुम्हाला जो कलर मिळतो ना या ठिकाणी, तो मिळतो ग्रीन. कोणता मिळतो, ग्रीन. आणि तुम्ही जर कॅल्शियमची कोटिंग जर केली तर तुम्हाला काय होतं मित्रांनो, ब्ल्यू कलर मिळतो. कोणता कलर मिळतो, ब्ल्यू कलर मिळतो. त्याच ठिकाणी तुम्ही जर कॅडमियमची जर कोटिंग केली, कॅडमियम बोरेट म्हणते त्याला, काय म्हणते, कॅडमियम बोरेट. जर कॅडमियम बोरेटची जर कोटिंग केली तर तुम्हाला पिंक कलर या ठिकाणी तुमचा फ्लोरोसंट ट्यूब किंवा तुमचा फ्लोरोसंट लॅम्प या ठिकाणी देतो. अशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये काय पण येऊ शकतं. मग झिंक सिलिकेट येऊ शकतं, कॅल्शियम येऊ शकतं, कॅडमियम बोरेट येऊ शकतं किंवा मॅग्नेशियम टंगस्टन येऊ शकतो. तो मॅग्नेशियम टंगस्टन असतो तो ब्ल्यूइश व्हाईट कलर देतो. कोणता, ब्ल्यूइश व्हाईट. ओके. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, कशी ट्रिक लावायची, एवढं तुम्ही या प्रश्नामध्ये बघायचं मित्रांनो. ओके. मग सर्वात जास्त झिंक सिलिकेट पेपरला आलेलं आहे आजपर्यंत. तुम्हाला ते पण सांगतो, जास्तीत जास्त तुम्हाला जर नाहीच लक्षात राहिलं तर तुम्हाला जे काही जास्तीत जास्त पेपरला आलेलं आहे ते काय करायचं, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने झिंक सिलिकेट काय करतो, ग्रीन कलर तुम्हाला काय करतो, प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे 16 प्रश्न, आपण 16 ते 17 प्रश्न घेतले होते. ओके. तर या ठिकाणी 16 ते 17 प्रश्नामध्ये तुम्हाला काय करणार आहे, मी या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रश्न प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. आणि तुमच्यासाठी जे काही प्रश्न आपण प्रोव्हाइड केलेले ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर द्यायचं. ओके. ते उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटी आपल्याला काय कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं. जो कोणी आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिले कमेंट करतो त्याचं आपण नाव अनाउन्समेंट करत असतो विथ फोटोसहित. त्याचं नाव, त्यांचं सगळं काही आपण काय करतो त्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण अनाउन्समेंट करत असतो. ओके मित्रांनो.
तर त्या ठिकाणी एक फायदा असा पण होतो, सर्वात पहिले उत्तर तुम्हाला करेक्ट देण्याची या ठिकाणी काय होते, सवय लागते. ओके, बघा पुढचा कोल्ड कॅथोड. बघा कोल्ड कॅथोड डिस्चार्ज लॅम्प कुणाला म्हणतात, पेपरला आलेला प्रश्न आहे बरं का. कोल्ड कॅथोड, कोल्डवरून तुम्हाला लक्षात आलं असेल थंडगार, काय थंड. मग तुम्हाला असं वाटतं बुवा LED तापत नाही हो LED, मग तुम्हाला असं वाटतं की कोल्ड कॅथोड डिस्चार्ज लॅम्प जो असतो तो LED असेल, तुम्ही मारून देता. पण तिथं तुमची मौत होती मित्रांनो. काय होती, नाही ना, LED नाही, LED तापतो मित्रांनो, तो कोल्ड कॅथोड लॅम्प नाही आहे. त्यानंतर तुम्हाला फ्लोरोसंट लॅम्प वाटतं, तुमचा पहिला आपला पप्पा कोणाचा LEDचा, त्याच्या पहिला तुम्हाला वाटतं की हा असू शकतो, ते पण नाही आहे. मग तुम्हाला काय होतं, या ठिकाणी 2 प्रश्नामध्येच तुम्ही या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये जाता. मग असा तुम्ही प्रॉब्लेममध्ये गेला की याच्या पुढचे 4 प्रश्नसुद्धा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन चुकवता. यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची पेपरमध्ये चुकी होऊ नये, त्यामुळे मी अशा पद्धतीचे क्वेश्चन डिझाईन केलेले. आणि तुम्ही जर आपली सिरीज या ठिकाणी कंटिन्यू जर केली ना मित्रांनो, तर तुमच्या मनामध्ये कोणतीच पेपरला भीती राहणार नाही. काय होईल, तुम्हाला प्रश्नाची आणि उत्तरं कसे टॅकल करायची, कसे त्या ठिकाणी उत्तरांना काय करायचे, कट करत आपल्या मेन उत्तरापर्यंत जायचे ते तुम्हाला या ठिकाणी कळतं. बघा मर्क्युरी लॅम्प आहे का, नाही मित्रांनो. जो लॅम्प तुम्ही जाहिरात बोर्डमध्ये यूज करता रेड कलरचा असतो बघा, कशामध्ये, जाहिरात बोर्डमध्ये तो रेड कलरचा असतो. तो जो त्याची जी इफिशियन्सी असते ना मित्रांनो, ती असते मीटरवरती. कशावरती, मीटरवरती. मग सर्वात जास्त असतो 5 मीटर, सर्वात जास्त असतो 1 मीटर, किंवा कुठे कुठे दिलेलं आहे फक्त 1 मीटर. आणि त्याची जी डायमीटर असते, काय डायमीटर, ती असते 10 ते 20 डायमीटरचा तुमचा कोल्ड कॅथोड डिस्चार्ज लॅम्प, म्हणजेच त्याला तुम्ही म्हणता निऑन लॅम्प, तो असतो. त्याचा रंग जर विचारला, कधी कधी पेपरला विचारते, तो असतो रेड रंग. कोणता, रेड रंग. आणि त्याची हे किती असते, जास्तीत जास्त 5 मीटर, कमीत कमी 1 मीटर असते. ओके, तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला डायमीटर जास्तीत जास्त पेपरला येत नाही, डायमीटर 10 ते 20 हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. बघा आजचा आपला शेवटून 2 नंबरचा म्हणजे 2 क्वेश्चन आपले या ठिकाणी राहिले. बघा कोणत्या लॅम्पला सर्वात जास्त टाईम ग्लो होण्यासाठी लागतो. मित्रांनो काय असतं माहिती आहे का, सर्वात जास्त टाईम जो लागतो तो म्हणजे काय, तुमचा जो सोडियम व्हेपर लॅम्प असतो. कोणता, सोडियम व्हेपर लॅम्प. तर सोडियम व्हेपर लॅम्प जो असतो, तो सोडियम व्हेपर लॅम्प काय करतो, त्यामध्ये जे या ठिकाणी फिलामेंट असतं त्याला तापण्यासाठी आणि त्याच्यामधले हे काय गॅस आयोनाइज होण्यासाठी जास्तीत जास्त टाईम लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला पेपरला प्रश्न विचारतो की सर्वात जास्त या ठिकाणी काय होतं, कोणत्या लॅम्पला सर्वात जास्त आणि सर्वात ब्राईट ग्लो होण्यासाठी टाईम लागतो, आणि तो लॅम्प असतो आपला सोडियम व्हेपर लॅम्प. ओके, मग सोडियम व्हेपर लॅम्प कधी कधी विचारलं जातं की सोडियम व्हेपर लॅम्पचं नाही विचारत, तुम्हाला फ्लोरोसंट लॅम्पचं विचारतं की तो हाय प्रेशर मर्क्युरी लॅम्प आहे की लो प्रेशर मर्क्युरी लॅम्प आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला असं जर विचारलं फ्लोरोसंट लॅम्पसाठी तर तुम्हाला सांगायचं आहे की तो लो प्रेशर मर्क्युरी लॅम्प असतो. ओके, आणि त्याचे कलर तर वगैरे ते तर सगळं बघितलं, कशावरती डिपेंड असतं, फॉस्फरसवरती. तर सोडियमचं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की सर्वात जास्त टाईम या ठिकाणी काय होतं, त्याला लागतो. कशासाठी, हे होण्यासाठी, काय ग्लो होण्यासाठी, पूर्णपणे ग्लो होण्यासाठी. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे जो की तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला शेवटी कमेंट करायची. बघा स्पोर्टचे जे मैदान असते ना मित्रांनो, त्या मैदानावरती कोणते लॅम्प या ठिकाणी आपण वापरतो. मग कोणते हॅलोजन आहे का, मेटल आहे का, सोडियम आहे का, तुमचा हे झाला कोणता फ्लोरोसेंट झाला, तुमचे लो प्रेशर झाले, हाय प्रेशर झाले की हॅलोजन, हे सर्व तुम्हाला कमेंट करायचे. जो कोणी सर्वात पहिले कमेंट करतो त्याचं नाव आपण समोरच्या व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करत असतो. अशा पद्धतीने आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी घेतल्या मित्रांनो. आणि तुम्हाला जर इल्युमिनेशन चॅप्टरवरती पूर्णपणे थेरी लेक्चर पाहिजे असेल तर तशी पण कमेंट करा. पूर्ण लॅम्पवरती त्यामध्ये कोणते फिलामेंट वापरतात, कोणते गॅस वापरतात, सगळं काही पेपरला आलेले कन्सेप्ट आपण त्या लेक्चरमध्ये घेऊ. आजचा सेशन आपला 23 ते 24 मिनिटाचा झाला आहे. ओके, त्यामुळे आपण हा सेशन या ठिकाणी स्टॉप करूया. आणि त्या ठिकाणी परत एकदा सांगतोय की तुम्हाला सगळं इफिशियन्सी गॅस वगैरे सगळं काही पेपरला येतं. आणि सर्वात जास्त म्हणजे कार्बन आर्क लॅम्पवरती पण खूप सारे क्वेश्चन आलेले, त्यानंतर मर्क्युरीवरती पण क्वेश्चन आलेले, त्यानंतर सांगायचं म्हणजे वेवलेंथवरती क्वेश्चन आलेले, कोणत्या कलर कोणत्या वेवलेंथला असला पाहिजे, कोणतं फॉस्फरस कोणत्या कलरला असलं पाहिजे, कोणतं असतं, हे सगळं काही मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी मित्रांनो. ओके, त्यानंतर पॉवर फॅक्टर सर्व लॅम्पच्या या ठिकाणी तुम्हाला देईन. जे काही तुम्हाला आज इनकॅन्डेसेंट लॅम्पचा मी दिला की जो युनिटी असतो ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी त्या लेक्चरला मी प्रोव्हाइड करेल. मित्रांनो सेशन कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि सेशन आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू.